काही मी अपेक्षा तर आता आहे ना मला हेअर स्पा करायचा आहे. तर पल्लवीन माझी हेअर स्पा करून देणार आहे. हां पूर्ण ती त्याचं काढून घे पॅकिंग. तर हेअर वॉश करून घेतले आधी कारण तेल लावलेलं होतं त्याच्यामुळं. आता मस्त हेअर स्पाची क्रीम लावायची. थोडासा डॅन्ड्रफ पण आहे तो पण जाईन त्यांनी. पल्लवीने याच्या आधी बघितलेला आहे हेअर स्पा कस्टमरचा आहे ना. ती करणार हेअर स्पा. भरपूर केस वाढले आता माझे. सगळ्या कमेंट बर का पल्लवी तो हेअर कट केला आणि तेव्हा इतक्या कमेंट मला सगळ्या नाश करून घेतला नाश करून घेतला. पण आता लय भारी माझे केस वाढले. खरंच तो काही कोंबडीची अशा पण कमेंट होत्या आहे ना. तू बघितलं होता का? तर आता हेअर स्पा केलं ना अजून मस्त सिल्की होतील केस. त्यांनी प्रोटीन पण भेटतं केसांना. माझा हेअर स्पा झाला आहे करून आणि केस आहे ना इतके सिल्की सिल्की झाले इतके भारी झाले ना. म्हणजे आधी असे फक्त इतके ड्राय ड्राय झाले होते. आता इतके भारी सिल्की झाले आणि एकदम असे सॉफ्ट लागते हाताला. पल्लवीने केलाय मम्मीने पल्लवीने हेअर स्पा. मस्त आम्ही शेवट कंडिशनर पण लावलं तर त्याच्यामुळे अजूनच सिल्की होऊन गेले आहे ना. एकदम भारी झाले आता. इकडे ना अर्जंट ब्लाऊज आलाय आरी वर्कचा तर परवा द्यायचा आहे आम्हाला तो करून. तर कशी बशी सुई मध्ये दोरा वावला का ग. 2 तास दोरा वावायलाच गेला आम्हाला. पल्लवीन मला मनी होऊन देते आणि मी मग चिटकवते कारण हा ब्लाऊज त्यांनी डायरेक्ट शिवून दिला आहे. लटकन पण करायचे बाईला. मम्मीने चहा बनवलाय. इकडे मम्मीने घागरा शिवून ठेवला. आता आहे ना एवढं आरीवर कामाला आहे ना पूर्ण करायचे. आज गाळा तरी झाला पाहिजे म्हणजे उद्या नाही का दिवसभरात आहे ना आम्ही लटकन बनवू. आत्ता पण आपल्यालाही झालं असतं तरी आपले कस्टमर चालू होते नाही ते पूर्ण झालं असतं आहे ना. आपले हेअर स्पा आणि ते कस्टमर चालू होते त्याच्यामुळे ना वेळ गेला. आत्ताशी केक लाईन चालू आहे. पल्लवी गेली का एकटीच कर. स्लीवचं घेतलं मी करायला आता. थोडासा दोरा उरलेला होता मग याला परत लय मोठा दोरा ते सुईतून जात नाही तर लाईट लावा लागेल इकडचं बरं का अंधार पड. आज एवढं जरी झालं स्लीवचं उद्या मग गाळा करते पल्लवी. अरे यार चुकलं ना. काही नको हे तर दुसरं लटकन टाकायचं होतं. सुई वरती निघाल. सुई कशी निघाल अशी उलटी हळूस निघाल का ग. काय माहिती निघाली निघाली. येस निघाली. असं होतं कधी कधी. त्याचा दुसरा कलर होता पर्पल टाकायचं. पर्पल कलर होता. हळूहळू कर पुढे काही नाही घाई नाही. मी आता ब्लाऊज शिवायला बसणार आहे. एवढे झाले लटकन करून आता. एवढे म्हणजे दोन्ही बाई झाले कम्प्लीट. भारी दिसतंय ना ते. मी असं नाही का ते एकाड एक लावलं. 2 गोल्डन 1 पर्पल भारी दिसतंय ना. आता ते बॅक साईडचं आहे ना मी आता उद्याच करा. आता लय कंटाळा आलाय कळ लागली. आळस येतो सारखं लय वेळ लागतो याला म्हणायला एवढंच आहे पण त्याला किती दुपारपासून मी करते हे याचं. तरी कस्टमर आलं का जावं लागतं पण छान झालं. याचा व्हिडिओ घेते मी मग ब्लाऊज ठेवून देते. तो व्हाईट पाडला होता ना त्या ह्याच्यात गेला तो आता. इथलं ते भाग काढून टाकलं होते कपड्यात त्याच्यावरती व्हिडिओ छान येतो. व्यवस्थित ठेव बरं सगळं सामान देईल तुझं. असंच ठेवून जाते ठेव भरून ते. मला अजून व्हिडिओ अंधार पडला आहे ना बाहेर. बरोबर हा घागरा पण आहे ना घडी घालून नाही ना मग ठेवून धर लागणार चेन लावून देऊ.
लटकनला पिशवीच केली सेपरेट. सगळे एकत्र उडीचे. नाही एकत्र मिक्स झालं का मग कळत नाही आपल्याला काही. याला पण सेपरेट अशी पिशवीच पाहिजे. याच्यातच ठेवते, उद्या करायचंय. हां हे बघ ना मॅचिंग झाली या कलर. खूप छान झाली मॅचिंग. हे उद्याच्याला असंच ठेवते परत. या मशीन ठेवती तर कोणीच नाही राहणार. माझे केस इतके भारी झाले, सिल्की सिल्की. लय ड्राय ड्राय झाली. ते बॉक्स मध्ये ठेवते सगळं, मग बॉक्स वरती ठेव असं कर. अगं मग दोन दोन बॉक्स मी तिकडे ठेवते उचलून. कुठे ठेवणार तू बॉक्स? तिकडे जिन्यावर. सगळे कपडे जिन्यावर रचून ठेवले. नाही इथं होता. हे ठेवायचंय ना. हा चैनीची पिशवी तिथं वर घे बरं ती. हा घे ती. तिथं झालंय त्याचं काम. पाहिजे ना तेवढे ठेवायचं आपल्याला तो आता. एवढ्या पिशवीत त्याच्यातच होता मग तो. याच पिशवीत होता नाड ते. आहे का?